Yes, uncle. So today I'm very happy once again to connect with Dapodi Bethel Assembly, all the believers. I know that you are praying for me, and I am also remembering you, Brother Rajkumar and others, in our prayers. आज पुन्हा एकदा बेथेल दापोडी यांच्या सोबत या मंडळी सोबत मला एकत्र येण्याची संधी दिली, याबद्दल मी देवाचे धन्यवाद करतो. आणि तुम्ही माझ्यासाठी सतत प्रार्थना करत राहता, याबद्दल देखील मी तुमचे उपकार मानतो. आणि मी देखील तुमच्या मंडळीसाठी आणि राजकुमार ब्रदर यांच्या आरोग्यासाठी देखील तुमच्यासाठी प्रार्थना करत आहे. The topic for today's message is rapture. आजच्या संदेशासाठी जो विषय आपला आहे तो म्हणजे आहे विश्वासणाऱ्यांचे वर उचलले जाणे. For this we shall read the scripture portions before starting. आणि यासाठी आजचे जो शास्त्र भाग आहे ते आपण प्रथम वाचूया. 1 Thessalonians 4th chapter 13 to 18. Brother will read in Marathi. थेसलोनिकरास पहिले पत्र याचा 4था अध्याय 13 ते 18 वचन मी आपल्यासाठी वाचून दाखवतो. पहिले थेसलोनिकरास पत्र याचा 4था अध्याय 13 ते 18. आणि भावांनो, निजलेल्या विषयी तुम्ही अजाण असावे अशी आमची इच्छा नाही, यासाठी की ज्यांना आशा नाही अशा इतर लोकांसारखा तुम्ही खेद करू नये. कारण येशू मेला व पुन्हा उठला असा आपण विश्वास धरतो, तर तसेच येशूमध्ये जे निजलेले आहेत त्यांना देव त्याच्या बरोबर आणील. कारण प्रभूच्या वचनावरून आम्ही हे तुम्हाला सांगतो की प्रभूच्या येण्यापर्यंत जे आपण जिवंत राहणारे ते आपण निजलेल्यांच्या पूर्वी जाणारच नाही. कारण प्रभू स्वतः आज्ञा करणाऱ्या गर्जने सुद्धा, अद्यदूताच्या वाणी सुद्धा आणि देवाच्या तुतारी सुद्धा आकाशातून उतरेल, आणि ख्रिस्तातले मेलेले ते पहिल्याने उठवतील. मग जे आपण जिवंत राहणार ते आपण त्यांच्या बरोबर अंतराळात प्रभूला भेटण्यासाठी ढगामध्ये वर घेतले जाऊ, आणि तसेच प्रभू जवळ सर्वदा राहू. म्हणून या वचनांनी तुम्ही एकमेकांचे समाधान करा. The other portion we will not read, but it is 1 Corinthians 15th chapter 51 to 53. आणि दुसरा एक शास्त्र भाग आहे तो आपण वाचणार नाही, तो म्हणजे आहे पहिले कोरिंथकरास पत्र याचा 15वा अध्याय 51 ते 53 वचन. So let us look to the Lord in prayer. प्रार्थना करूया. Loving Father, we thank you for this opportunity to share thy word in Bethel Dapodi Assembly, Pune, O God. We pray that you may fill me with thy spirit, Brother Bople to translate, and the technology, Zoom, electricity, power, everything we commit. We know that we are weak, we are powerless, we cannot do anything unless you help us. We are useless, O God. We commit ourselves under the precious sprinkling of the precious blood of Lord Jesus Christ. Help us to deliver this word. It may be profitable to the church at Pune, O God. We commit ourselves asking all these things in the mighty and matchless name of our Lord and Savior Jesus Christ. Amen. Amen. So we know all of us nowadays also are thinking mostly that maybe the second coming of Lord Jesus Christ is very soon. Because of this pandemic, we may be thinking like that. आणि आजच्या या परिस्थितीमुळे आजच्या या जगामध्ये आपण राहत असताना जी परिस्थिती आपल्या अवतीभोवती जी आहे ती सर्वत्र पाहून आपल्याला एक विचार आपल्या मनामध्ये नक्कीच येत आहे की प्रभूचे दुसरे आगमन हे जवळ येत आहे. We expect Lord Jesus Christ to come to the world second time. आणि आमची आशा अशी आहे की प्रभू येशू ख्रिस्त लवकर या जगामध्ये पुन्हा यावा. Lord Jesus Christ coming into this world is in two phases we have to remember. First one is called as the rapture. Second one, he is going to come into this world after the tribulation. आणि प्रभू येशू ख्रिस्ताचं या जगामध्ये जे येणं आहे त्याचे दोन भाग आहेत. पहिला जो भाग आहे तो जो आहे तो म्हणजे विश्वासणाऱ्यांचे वर उचलले जाणे, आणि दुसरा जो भाग आहे ते जो महासंकटाचा 7 वर्षाचा काळ आहे तो संपल्यानंतर त्याचं दुसरं आगमन आहे. So rapture is the first phase of coming of Lord Jesus Christ. आणि जे विश्वासणाऱ्यांचे जे वर उचलले जाणं आहे ते तो पहिला भाग आहे. It is immediately followed by 7-year tribulation. आणि जे वर उचललं जाणं आहे त्याच्यानंतर महासंकटाचा 7 वर्षाचा महासंकटाचा काळ आहे.
After 7-year tribulation, Christ comes along with the saint to establish the millennial kingdom on this earth. आणि जो महासंकटाचा काळ संपल्यानंतर 7 वर्षाचा काळ संपल्यानंतर प्रभू येशू ख्रिस्ताचं त्याच्या संतांबरोबरचं दुसरं आगमन आहे आणि त्याच्यानंतर 1000 वर्षाचा त्याचा काळ आहे. So we can also say first is rapture, second is second coming. Like that also we can say. आणि आपण असे देखील म्हणू शकतो की प्रथम तर आहे, पहिला भाग जो आहे तो विश्वासणाऱ्यांचे वर उचलले जाणे आणि जो दुसरा भाग आहे तो प्रभू येशू ख्रिस्ताचे दुसरे आगमन आहे. So rapture is the first phase of coming of Lord Jesus into this world for the saints. He is coming. आणि जे रॅप्चर जे आहे, जे विश्वासणाऱ्यांचे जे वर उचलले जाणं आहे, हे त्या प्रभू येशू ख्रिस्ताचे येण्याचा पहिला भाग आहे. For the saints. आणि ते केवळ त्याच्या संतांसाठी आहे. So the word rapture is not in English Bible. It is not there. जो इंग्लिश मध्ये जो शब्द रॅप्चर आहे, हा शब्द इंग्रजी बायबल मध्ये आपण पाहत नाही. It is derived from the Latin word raptura, something like that. That means taking away. आणि लॅटिन भाषेमध्ये तो शब्द आपल्याला आढळतो. तो शब्द असा आहे की रॅप्चुरामन असा आहे. And in Greek Bible, Greek word is called as harpazo, harpazo. आणि ग्रीक या भाषेमध्ये रॅप्चर हा याचा उल्लेख हरपाझो म्हणून असा आहे. So Matthew Henry and J.N. Darby, great saints, they have used this in 1833, this word rapture. मॅथ्यू हेनरी आणि जेम्स डर्बी जे महान सेवक होऊन गेले, त्यांनी या शब्दाचा प्रयोग त्यांनी उल्लेख केला होता. Again, rapture, there are many theories, nearly 7 types when it will take place. There are different theories are there. We are not going into that details now. आणि वर उचलले जाणे याचे पुष्कळ अशा थिअरीज प्रभूच्या सेवकांनी त्यांनी केलेल्या आहेत. We are not going into those theories. आणि त्याचा अभ्यास आपण या वेळेला करणार नाही. But what we believe, most believing Christians, as the right doctrine believe, Baptist, Bible believing churches, evangelical groups, brethren, all of them believe it is before the rapture. परंतु जे काही before the tribulation, sorry. परंतु जे विश्वासणारे वेगवेगळे जे पंथ आहेत, जे डिनॉमिनेशन्स आहेत, त्या सगळ्यांचा एकच विचार आहे की जे विश्वासणाऱ्यांचे जे वर उचलले जाणे आहे ते त्या महासंकटाच्या काळाच्या पूर्वी आहे. So when believers will be caught up and transported to a new place, they escape the wrath which is going to come on the earth. आणि ज्या वेळेला जे विश्वासणारे आहेत ते वर उचलले जातील आणि या जगाच्या जो जगावरती जो मोठा क्रोध येणार आहे त्याच्यापासून ते वाचणार आहेत. Rapture is a mystery and glorious truth Jesus told his disciples before he went to the cross. आणि जे वर उचलले जाणे आहे हे एक अद्भुत असं गुज प्रभू येशू ख्रिस्तानी स्वतः त्याच्या शिष्यांना सांगितलं होतं. John 14:1-3, I am going to prepare a place where I will come and take you, he said. आणि योहान याचा पहिला अध्याय 14:1-3. 14वा अध्याय आणि पहिले वर्सेस ब्रदर 1-3. पहिले 3 वचनामध्ये त्याचा उल्लेख त्यांनी सांगितला आहे. So what happens at rapture? वर उचलले जाणे म्हणजे नक्की काय होतं? I already told you it is the first phase of the second coming of the Lord Jesus Christ. आणि जसं मी पहिल्यांदा सांगितलं आहे की रॅप्चर वर उचलले जाणे म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताच्या येण्याचा हा पहिला भाग आहे. Jesus Christ coming into the mid-air for the saints in the heavens. He comes in the heaven for the saints. आणि प्रभू जे वर उचलले जाणे आहे ते म्हणजे ज्या वेळेला प्रभू येशू ख्रिस्त त्या मध्य आकाशामध्ये अंतराळामध्ये आपल्या सेवकांना वर उचलून घेण्यासाठी तो येणार आहे. We have read in 1 Thessalonians 4th chapter, these verses we have read. There, the dead in Christ will rise first. First they will rise up, dead in Christ. आणि जो शास्त्र भाग मगाशी आपण जो वाचला पहिले थेसलोनिकरास पत्र 4था अध्याय आणि 13 ते 18 वचनामध्ये आपण ते वाचलेलं आहे की जे प्रभूमध्ये जे मरण पावलेले आहेत ते पहिले उठवले जातील.
then believers who are alive at that time will be in 1 second transformed and raptured. आणि जे नंतर आपण जे जिवंत असे आहोत, आपण नंतर आपण नंतर उचलले जाणार आहोत आणि आपलं रूपांतर असं होणार आहे. So for that there is a trumpet blown by the chief angel Michael. आणि ही जी घटना होणार आहे त्यावेळेला जे जो मुख्य असा देवदूत जो आहे, जो मायकल जो देवदूत आहे, तो त्या स्वर्गातून त्या तुतारीचा नाद करणार आहे. So here the first point we'll discuss regarding the rapture, it is called as the imminent, means immediate return of the Lord. आणि या ठिकाणी आपण जो पहिला मुद्दा पाहणार आहोत जो वर उचलल्या जाण्याचा, तो म्हणजे आहे की immediate return of the Lord. आणि प्रभू येशू ख्रिस्ताचं लवकरच पुन्हा येणं. No one knows exact date. आणि तो क्षण कुठला आहे, तो दिवस कुठला आहे, हे आपल्याला कुणालाच ठाऊक नाही. It will happen in a flash, in the twinkling of an eye. आणि ही घटना आपल्या पापणी लवते ना लवते त्या वेळेला म्हणजे एकदम एक क्षणात अशी होणार आहे. 1 Corinthians 15:52 says, behold, I tell you a mystery, we shall not all sleep, but we shall all be changed in a moment, in a twinkling of an eye. Same thing I'm telling you. पहिले करिंथियाचा 15 अध्याय आणि 52 वचनामध्ये ही गोष्ट आपण वाचतो की क्षणात निमिषात शेवटला करण्याच्या वेळेस, कारण कर्णा वाजेल आणि मेलेले ते अविनाशी असे उठवले जातील आणि आपण पालटले जाऊ. So we shall not sleep, we shall be changed in a moment, in the twinkling of an eye. आणि आपण क्षणात असे पालटले जाणार आहोत. Revelation 3:3 says, if you are not awake, I will come like a thief, and you will not know which hour I will come upon you. आणि प्रगटीकरण 3 अध्याय आणि 3 वचन सांगतं त्याप्रमाणे यास्तव तू असे घेतले आहे आणि ऐकले याची आठवण कर आणि ते राख आणि पश्चाताप कर, कारण जर तू जागृत झाला नाहीस तर मी चोरासारखा तुझ्यावर येईन आणि कोणत्या घटनेस तुझ्यावर येईन हे तुला कळणारच नाही. Any times believers lifted up, church lifted up, can have any time. Always we have to be ready. आणि ही जी घटना घडणार आहे ती कोणत्याही क्षणी घडणार आहे आणि कोणत्याही क्षणी जी प्रभूची जी मंडळी आहे, जे विश्वासणारे आहेत, ते वर उचलले जाणार आहेत, यासाठी आपण तयार असं असलं पाहिजे. It is the first event of the end time, important event. Without telling, unbelievers will be left behind. आणि जे अविश्वासणारे आहेत, जे प्रभूला न ओळखणारे आहेत, त्या शेवटच्या दिवसामध्ये या जगामध्ये ते खाली राहणार आहेत, ते वर उचलले जाणार नाहीत. So it is the first event of the end time, important event. Without telling, it will happen. आणि ही जी घटना आहे ती प्रथम अशी घटना घडणार आहे की जे अविश्वासणारे आहेत ते खालीच राहतील. In Matthew 24:40-44, we will not read, but we know that context. आणि मत्ती याचा 24वा अध्याय आणि 40 या वचनापासून जर आपण वाचतो, don't need to read, but we know that two men are in the field, one will be taken away, raptured, one will be left behind. आणि आपण त्या ठिकाणी पाहतो की त्या शेतामध्ये 2 कामगार असतील व एक जण वर उचलला जाईल आणि एक जण खाली राहील. Two women grinding in the mill, one will be taken away, another will be left grinding in the mill. Working together, one is taken away, one is remaining. आणि आपण पाहतो की 2 स्त्रिया त्या जात्यावरती दळत असतील आणि त्यांच्यामधून एक वर उचलली जाईल आणि एक खाली राहील. Watch therefore, for you do not know what hour the Lord is coming. आणि यासाठी आपण जागृत असलं पाहिजे, कारण प्रभू केव्हा येत आहे ही घटना आम्हाला ठाऊक नाही. But know this, that if the master of the house had known what hour the thief would come, तर आपल्या घरच्या माणसांना वेळेच्या वेळी अन्न द्यावे. वर्स ब्रदर, which verse you are reading? he would have watched and allowed his house not broken into. He would have been awake. आणि जर हे त्याला ठाऊक असतं की तो त्याचा धनी केव्हा येणार आहे, तर तो जागृत असा असता. Therefore you be ready, for the Son of Man is coming at an hour
when you are not expecting. यासाठी आपण असं जागृत असलं पाहिजे, कारण की देवाचा पुत्र त्या क्षणी येणार आहे ज्या वेळेला आपल्याला आपण तो क्षण आपण त्या क्षणी तयार देखील असणार नाही. So first point we have seen, it is the rapture, it is the immediate return of the Lord. When it will happen, we do not know. We have seen several verses. आणि हा पहिला भाग आपण पाहिला आहे की जे रॅप्चर जे आहे, जे वर उचलले विश्वासणाऱ्यांचे वर उचलले जाणे आहे, हे कोणत्याही क्षणी होऊ शकतं. Second thing is resurrection of the dead in Christ. Resurrection of the dead in Christ. आणि दुसरी घटना जी आहे रॅप्चरची, जी वर उचलले जाण्याची, ती म्हणजे अशी आहे की प्रभूमध्ये जे मेलेले आहेत त्यांचे ते उठवले जातील. Because 1 Thessalonians 4:16 says, for the Lord himself will descend from heaven with a shout, with the voice of the archangel, with the trumpet of God, and the dead in Christ will rise first. पहिले थेसलोनिकरास पत्र 4 अध्याय आणि 16 वचन सांगतं त्याप्रमाणे, कारण प्रभू स्वतः आज्ञा करणाऱ्या गर्जने सुद्धा, आद्यदूताच्या वाणी सुद्धा व देवाच्या तुतारी सुद्धा आकाशातून उतरेल आणि ख्रिस्तातले मेलेले ते पहिल्याने उठवतील. The dead in Christ will rise first. आणि जे ख्रिस्तामध्ये मेलेले आहेत ते पहिल्याने उठवतील. So here we are seeing resurrection of the dead. आणि या ठिकाणी जे मेलेले आहेत त्यांचे पुनरुत्थान आपण पाहतो. So here we see some verses, we don't need to read. 1 Corinthians 15:38 to 44. We don't read it, but we know these verses, we'll just tell them. पहिले कोरिंथियाचा 15वा अध्याय आणि 38 ते 40 या वचनामध्ये आपण पाहतो. So God gives it a body as he pleases, and to each seed its own body. God gives it a body, and to each seed its own body. 38 वचनामध्ये आपण पाहतो की आणि देव आपल्या इच्छेप्रमाणे त्याला अंग देतो आणि बीजातल्या प्रत्येकाला त्याला अंग देतो. 42 says, so also is the resurrection of the dead. The body is sown in corruption, it is raised in power, in incorruption. आणि 32 वचन असं सांगत आहे की जर मेलेले उठवले जात नाही तर मग आपण खाऊ व पिऊ, कारण उद्या आपण मरणार आहोत. 43 says, 43, it is sown in dishonor, it is raised in glory. 42 वचन, तसे मेलेल्यांचे पुनरुत्थान ही आहे, ते नासकेपणात पेरले जाते, अविनाशीपणात उठवले जाते. आणि 43 वचन, ते अपमानात पेरले जाते, ते गौरवात उठवले जाते, ते अशक्तपणात पेरले जाते, ते समर्थपणात उठवले जाते. 44 says, it is sown a natural body, it is raised a spiritual body. आणि 44 वचन देखील आपण वाचतो, जीव स्वभावाचा देह असा पेरला जातो, आत्मिक देह असा उठवला जातो. जर जीव स्वभावाचा देह आहे तर आत्मिक देहही आहे. So here we are seeing what type of body God is giving to this resurrection body. Actually the dead in Christ are there, he is giving them a new body here saying. आणि जे ख्रिस्तामध्ये जे मेलेले आहेत, ज्या वेळेला ते उठवले जातील त्यांना कोणत्या प्रकारचं शरीर प्रभू येशू देणार आहे या ठिकाणी आपण पाहतो. Man is tripartite being, body, soul and spirit. 3 parts are there in the man. आणि मनुष्याचा जो देह आहे तो 3 भागामध्ये विभागलेला आहे, तो म्हणजे आहे आत्मा, जीव आणि शरीर. So here Paul also is saying, after resurrection, Lord will bring up. हे सांगतो. Your body is 3 parts, body, soul and spirit. आणि मनुष्याचा जो देह आहे तो 3 भागामध्ये विभागलेला आहे, आत्मा, जीव आणि शरीर. Then we see that Paul is telling that the resurrection, God will bring a new body, glorious body from the old body. आणि ज्या वेळेला जे मेलेले आहेत, ज्या वेळेला त्यांचं पुनरुत्थान होईल, पाऊल देखील या ठिकाणी सांगत आहे की त्यांना गौरवी शरीर मिळणार आहे. See, as Paul also is giving example, in the field we put the seed, but ultimately we get the plant, not the seed. या ठिकाणी देखील पाऊल एक उदाहरण देत आहे की त्या भूमीमध्ये ज्या वेळेला एखादं बी आपण पेरतो त्यावेळेला
त्याचं झाड असं उगवतं. So body of seed is completely different from the body of the plant. Seed is different, plant is different. आणि या ठिकाणी आपण पाहतो की जे बी पेरलेलं आहे ते वेगळं आहे आणि जे उगवलेलं झाड आहे ते वेगळं आहे. So similarly, our glorified body is completely different from our natural earthly body. त्याचप्रमाणे आपल्याला जे गौरवी शरीर प्राप्त होणार आहे ते पूर्णतः जे आत्ताचं जे शरीर आहे यापासून वेगळं असणार आहे. The new body is immortal, imperishable, incorruptible. आणि जे नवीन गौरवी शरीर आपल्याला प्राप्त होणार आहे ते अविनाशी, न कोमजणारं आणि नाश न होणारं असं ते शरीर आपल्याला प्राप्त होणार आहे. It is honorable, glorious, powerful. आणि ते गौरवी असा देह असणार आहे आणि तो सामर्थ्यशाली असा असणार आहे. It is also spiritual and heavenly. आणि तो आत्मिक आणि स्वर्गातून आलेला असा असणार आहे, स्वर्गीय असा असणार आहे. So our citizenship is in heaven. Philippians 3:20 says our citizenship is in heaven. आणि फिलिप्पी करसपत्र 3 अध्याय 20 वचनाप्रमाणे आमचं नागरिकत्व तर स्वर्गातलं असं आहे. That's why he's saying our earthly body will be changed into a glorious body like Lord Jesus Christ. आणि त्याचप्रमाणे आपलं जे हे नाशवंत जे जगिक शरीर आहे हे पालटले जाऊन गौरवी शरीरामध्ये आपलं रूपांतर होईल. So here we see resurrection, here also resurrection of life, or we can also see first resurrection, we can call it first resurrection. आणि हे ते पहिले पुनरुत्थान असं आपण त्याला म्हणू शकतो. In the first resurrection, first is Christ is the first fruit. Christ is the one who already arose 2000 years ago. आणि हे जे पहिले पुनरुत्थान आहे ते पहिले पुनरुत्थान म्हणजे ख्रिस्ताचे पुनरुत्थान जो प्रथम त्या मरणातून उठवला गेलेला असा तो आहे. We are also going to participate in the first resurrection, which is at the timing of the rapture, when we are going to be transferred to heaven. आणि ज्या वेळेला रॅप्चर होईल त्यावेळेला आपण देखील ज्याप्रमाणे ख्रिस्ताचं पुनरुत्थान झालं त्याप्रमाणे आपण देखील त्याच्या पुनरुत्थानामध्ये सामील असे होणार आहोत. It is the first resurrection. आणि हेच ते पहिले पुनरुत्थान असं आहे. Then we have another resurrection called as second resurrection, that is resurrection of judgment, where after the tribulation all unbelievers will be resurrected, they will be judged and they will be sent to hell. That is the second resurrection. आणि पहिले पुनरुत्थान झाल्यानंतर दुसरं आणखीन एक पुनरुत्थान होणार आहे. ते पुनरुत्थान म्हणजे त्या न्यायासाठी होणारं जे पुनरुत्थान आहे ते दुसरे पुनरुत्थान असणार आहे. आणि त्या पुनरुत्थानामध्ये सर्व जगातले लोक त्या न्यायासमोर त्या प्रभू समोर उभे राहणार आहेत. We know in Revelation 21:6, from the sea, from the earth, from wherever the unbelievers are there, from all places they will come and stand before the white throne judgment of Lord Jesus Christ. आणि प्रगटीकरण याच्या 21व्या अध्यायामध्ये आपण हे पाहतो की या जगातले प्रत्येक लोक जेथे कुठे ते आहेत, सर्व जे लोक आहेत ते सर्व लोक त्या न्यायासनासमोर उभे राहणार आहेत. The unbelievers will be judged and sent to hell, eternal fire. आणि जे अविश्वासणारे, ख्रिस्ताला न ओळखणारे असे जे आहेत ते त्या न्यायासमोर उभे राहतील. ज्या वेळेला त्यांचा न्याय होईल त्यावेळेला ते त्या नरकाच्या अग्नीमध्ये पाठवले गेले जातील. So here we see, now we come, next point is, what are the reasons for pre-tribulational rapture? Pre-tribulation means before the tribulation. What are the reasons for this pre-tribulational rapture that we are going to see now? आणि जे प्री ट्रिब्युलेशन म्हणजे जो महासंकटाचा काळ येणार आहे त्याच्या आधीचा जो समय आहे त्याचे कारण काय असणार आहे त्याविषयी आपण पाहू. Number one, आणि पहिले कारण म्हणजे to keep the church out of the tribulation which is going to come on the earth. आणि जी ख्रिस्ताची जी मंडळी आहे ती मंडळी त्या महासंकटाच्या काळापासून वेगळे ठेवण्यासाठी ते एक पहिले कारण आहे. 1 Thessalonians 5:9, you don't need to read, but remember, God did not appoint the believers for wrath,
but to obtain salvation through Jesus Christ. थेसलनिकरास पहिले पत्र याचा 5वा अध्याय आणि 5:9. आणि 9व वचन आपण वाचतो की कारण देवाने आपल्याला क्रोधासाठी नाही तर आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्याकडून तारण पावण्यासाठी नेमले आहे. Titus 2:13 says, looking for the blessed hope and glorious appearing of our great and Savior Jesus Christ. तितास याचा 2रा अध्याय आणि त्याचं 13व वचन आपण पाहतो. आणि धन्य आशेची म्हणजे येशू ख्रिस्त आपला थोर देव आणि तारणारा याचे गौरव प्रगट होण्याची वाट पाहावी. And next, Revelation 3:10, because you have kept my command to persevere, I will also keep you from the hour of trial, which shall come upon the whole world to test those who dwell on the earth. प्रकटीकरण याचा 3रा अध्याय आणि 10व वचन, तू माझ्या सहनशीलतेचे वचन राखले आहे म्हणून पृथ्वीवरील राहणाऱ्यांची परीक्षा करायला जी परीक्षेची घटका संपूर्ण जगावर येणार आहे तिच्यापासून मीही तुला राखीन. So what is these 3 verses I read to give you that why we are going to have the pre-tribulational rapture. God is going to keep the believers and the church not out of the tribulation. आणि हे जे 3 वचन आपण जे वाचली आहेत हे यामध्ये आपण ते कारण पाहतो की जी ख्रिस्ताची मंडळी जी आहे ती मंडळी त्या महासंकटाच्या काळापासून वेगळी कशी राहील. The second reason for rapture is, at rapture there is what is called as reunion at the rapture. Reunion of 2 types of people are there in the rapture. आणि दुसरे जे कारण आपण जे पाहतो ते म्हणजे ख्रिस्ताच्या येण्याचे दुसरं कारण म्हणजे जे रियुनियन आहे म्हणजे सहभागिता. 1 Thessalonians 4:17 we see there, 1 Thessalonians 4:17, then we who are alive and remain shall be caught up together with them in the clouds to meet the Lord in the air, and thus we shall always be with the Lord. Beloved ones, asleep, all of us will meet in the rapture. That means the dead people and the living people who are transformed, both of them will be reunited. आणि थेसलनिकरास पत्र याचा 4था अध्याय आणि 17व्या वचनाप्रमाणे आपण त्या ठिकाणी पाहतो की जे मग जे आपण जिवंत राहणार आहे ते आपण त्याच्या बरोबर अंतराळात प्रभूला भेटण्यासाठी ढगामध्ये वर घेतले जाऊ आणि तसेच प्रभू जवळ सर्वदा राहू. या ठिकाणी आपण पाहतो की जे ख्रिस्तामध्ये जे मेलेले आहेत आणि नंतर जे जिवंत जे असे उचलले जाणार आहेत त्यांचे त्यावेळेला त्या ठिकाणी रियुनियन म्हणजे जे स्नेह संमेलन असं आपण त्या ठिकाणी पाहतो. We see that when any person is dying, we'll say that we are going to meet him again in the heaven, or when Lord Jesus Christ is going to come again. आपण ज्या वेळेला कब्रस्थानामध्ये एखादा व्यक्ती ज्या वेळेला मरतो त्यावेळेला त्या ठिकाणी आपण म्हणतो की या व्यक्तीला आपण पुन्हा भेटणार आहोत. ते भेटणं म्हणजे ज्या वेळेला प्रभूचं येणं होईल त्यावेळेला त्या दुसऱ्या आगमनामध्ये आपण त्यांना भेटू. Then the third reason is why for the pre-tribulational rapture is, third reason is to judge and reward the church. It is also called as believers judgment. आणि तिसरं जे कारण आहे ते आपण पाहतो की जे मंडळीचा जो रिवॉर्ड जो आहे जी भेट मंडळीला भेटणार आहे आणि जो न्याय आपल्याला जो मंडळीचा होणार आहे त्यासाठी. We know that in 2 Corinthians 5:10 we read that it is called as the judgment seat of Christ in the mid-air. It is there for the believers. दुसरे करिंथ याचा 5व्या अध्याय आणि 10व्या वचनामध्ये आपण पाहतो की कारण आपण सर्वांस ख्रिस्ताच्या न्यायासमोर प्रगट केले जायचे आहे यासाठी की प्रत्येकाने आपल्या शरीराकडून जे केले मग ते बरे असो किंवा वाईट असो त्याप्रमाणे त्याला फळ मिळावे. See, believers are not going to be judged whether to keep in the heaven or hell. That is not the question here. Only the believers will be judged so that they will get the rewards. आणि या ठिकाणी वाचलेल्या वचनाप्रमाणे आपण पाहतो की जे विश्वासणारे जे आहेत त्यांचा न्याय
तो असा होणार नाही की तो स्वर्गात राहील की तो नरकात जाईल, यावरून त्याचा न्याय होणार नाही. परंतु त्याचा न्याय यासाठी होईल की त्याला कुठल्या प्रकारचं रिवॉर्ड जे पारितोषिक त्याला मिळणार आहे ते कुठल्या प्रकारचं असेल, यासाठी त्याचा न्याय होणार आहे. Revelation 22:12 says, 22:12, behold, I am coming quickly, and my reward is with me to give everyone according to his word, according to his word. प्रकटीकरण याचा 22वा अध्याय आणि 12वा वचन आपण पाहतो. आणि पहा, मी लवकर येतो आणि प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कामाप्रमाणे देण्यास माझे वेतन माझ्याजवळ आहे. I told you it is called as Bema judgment, meaning it is a raised platform inside a stadium. Olympic stadium is there. In the middle, there is a raised platform is there where the judge will sit there. आणि हे जे हा जो न्याय जो होणार आहे तो अशा प्रकारे असेल की एखाद्या ऑलिम्पिक स्टेडियम जो जसं असतं त्या स्टेडियम मध्ये त्या स्टेडियमच्या मध्यभागी तो न्यायाधीश असा बसलेला असेल आणि त्याच्या बाजूला सर्व उभे असतील. After the contest is over, the winners will assemble before the Bema seat to receive judgment from the judge. आणि ज्या वेळेला ती स्पर्धा संपेल त्यावेळेला जे त्या स्पर्धेतले जे विजयी असे जे असतील ते विजयी व्यक्ती ते पारितोषिक मिळवण्याकरता त्या न्यायासमोर येतील. So Christian life is a race, you have to remember. आणि ख्रिस्ती जीवन हे एक शर्यतीसारखं आहे, हे आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे. God is like an umpire watching each one of us, like we are the contestant, he is the umpire. After the church has finished at the rapture, Christ will gather every Christian before that seat to examine our life's work and to give us rewards. आणि ख्रिस्ती जीवन ह्या शर्यतीप्रमाणे असल्यामुळे जो आमचा प्रभू येशू ख्रिस्त आहे हा त्या शर्यतीचा पंच असा असला आहे आणि आमचं जीवन कसं आहे हे तो पाहतो, जेणेकरून ज्या वेळेला आम्ही त्या न्यायासमोर उभा राहू त्यावेळेला आपलं पारितोषिक जे मिळणार आहे त्या आपल्या कर्माप्रमाणे ते पारितोषिक तो आपल्याला देव करणार आहे. The purpose of Bema judgment is not to determine whether one enters heaven or hell, not to punish believers for sin which you have committed before or after salvation, not to judge our sins. That is not the case here. आणि जे बीमा जजमेंट जो न्याय विश्वासणाऱ्यांचा होणार आहे तो यासाठी नाही की तो त्या स्वर्गामध्ये राहील की नरकात जाईल, यासाठी त्याचा न्याय होणार नाही. Lord is going to judge how we are using our abilities, opportunities, responsibilities from the time of our salvation. आणि आमचा न्याय यासाठी होणार आहे की आमचं तारण झालं त्या दिवसापासून ते प्रभू येईल तोपर्यंत जे दान आम्हाला त्यांनी दिलेलं आहे, जी क्षमता आम्हाला त्यांनी दिलेली आहे ती आम्ही प्रभूच्या सेवेकरिता कशा रीतीने वापरली याचा न्याय आपला होणार आहे. How we are faithful in the service of the church and faithfulness to the church, God will judge us then. आणि आम्ही त्या प्रभूच्या मंडळीच्या सेवेकरिता त्याच्या सेवेकरिता किती प्रमाणामध्ये विश्वासू असे राहिले आहोत. Here we have to remember every believer will be judged for five things I am telling. आणि या ठिकाणी आपण हे लक्षात घेऊया की प्रत्येक जो विश्वासणारा आहे तो त्या 5 गोष्टीसाठी त्याचा न्याय होईल. Number 1 is our attitudes, our motives and our thoughts. They will be judged. First one. आणि पहिली गोष्ट ती ही आहे की आमचा जो स्वभाव आहे, जो दृष्टिकोन आहे, our thoughts, आमचे जे विचार आहेत. Second thing is our words will be judged. We know in one place it is written, even one word, useless word, it will be judged on the judgment day. We know that word. आणि दुसरं कारण ते आहे की आम्ही जे शब्द जे वापरतो ते शब्द देखील त्या शब्दांचा देखील न्याय होणार आहे. जे अयोग्य असे शब्द आपण जे वापरले आहेत त्याचा देखील ते देखील त्या न्यायाच्या वेळेस आपल्या समोर येईल. We know one verse, even one
idle word or waste word, that also will be judged. We should not use even one waste word or evil word. आणि प्रभूच्या वचनामध्ये सांगितल्याप्रमाणे आपण कुठलाही एखादाही शब्द अयोग्य रीतीने आपण वापरू नये. Third thing is, our work will be judged. तिसरी गोष्ट ती असणार आहे की आमचे जे कार्य आहे, आमचे जे काम आहे, त्याचा देखील न्याय होणार आहे. We have already read, behold, I am coming quickly, and my reward is with me to give everyone according to his work. आणि वचन आपण पहिलेच वाचलेलं आहे की पहा मी लवकर पुन्हा येत आहे आणि प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कार्याप्रमाणे पारितोषिक वेतन देण्यासाठी मी येत आहे. So, account of the time, treasure and talents. Account of the time, treasure and talents according to Matthew 25:14-30. We don't need to read that. I'm just telling. मत्तई याच्या 25व्या अध्यायामध्ये आपण पाहतो की आमचा जो समय आहे, आमचे जे दान आहे आणि आमचं जे धन आहे, आमचं जे धन आहे हे आम्ही त्याच्या सेवेकरिता कसं वापरलं याचा हिशोब आम्हाला त्याच्या समोर द्यायचा आहे. If we do well, God will say, Matthew 25:21, he said to him, well done, good and faithful servant, you are faithful over few things, I will make you ruler over many things, enter into the joy of your Lord. Matthew 25:21. That is the word God will say as, well done my servant, he will say. आणि ज्याप्रमाणे मत्तई याच्या 25व्या अध्याय आणि 21व्या वचनामध्ये आपण पाहतो, त्या ठिकाणी त्याचा धनी त्याला म्हणाला, शाबास चांगल्या व विश्वासू दासा, थोडक्यावर तू विश्वासू झालास, मी तुला पुष्कळांवर नेमीन, तू आपल्या धनाच्या आनंदात ये. So our work also will be judged. Third one. आणि तिसरे कारण आपण पाहतो की आमचे जे कार्य आहेत, आमचे जे काम आहे, ते देखील त्याचा देखील न्याय केला जाईल. Fourth one, our ministry also will be judged. आणि चौथी गोष्ट आपण पाहतो की आमची जी सेवा आहे ती देखील त्याचा देखील न्याय केला जाईल. 1 Corinthians 3:13 and 14 verses. 1 Corinthians 3:13 and 14 verses. Each one's work will become clear. पहिले करिंथ याचा 3रा अध्याय 13 आणि 14 वचन आपण वाचतो. आमची अपकीर्ती होत असता आम्ही विनंती करतो, आम्ही जगाचा रेंदा अवघ्यांची खरवड असे आता पावतो. 1 Corinthians 3:13. Yes, uncle. 13 and 14. पहिले करिंथ याचा 3रा अध्याय 13 आणि 14. तर प्रत्येकाचे काम उघड केले जाईल, कारण तो दिवस ते परीक्षा अग्नी करील. तर प्रत्येकाचे काम उघड केले जाईल, कारण तो दिवस ते उघड करील, कारण ते अग्नीकडून प्रगट केले जाईल आणि प्रत्येकाचे कामे कसे आहेत हे त्याची परीक्षा अग्नी करील. जर कोणाचे त्यावर बांधलेले काम टिकेल तर त्याला प्रतिफळ मिळेल. So here we remember even the quality of our work also will be judged by God. आणि या ठिकाणी आपण पाहतो की आमची जी सेवा आहे ती कशा रीतीने आपण केलेली आहे याचा देखील न्याय केला जाईल. If it is of precious stones, God will give us good rewards. आणि जर आमची सेवा त्या बहुमूल्य धोंड्याप्रमाणे असेल तर त्या प्रकारचं वेतन प्रतिफळ आपल्याला भेटेल. Fifth thing is our teaching also will be judged. What, like I am preaching now, even my preaching God will judge me. आणि पाचवी गोष्ट आपण पाहतो की आमची जी शिकवण आहे ती शिकवण कशी आहे. ज्याप्रमाणे आता आपण पाहतो की जी शिकवण या संदेशाकडून आपल्याला भेटत आहे त्या शिकवणीचा देखील न्याय केला जाईल. Because in James chapter 3 verse 1, James 3 verse 1 says, my brothers, let not many of you become teachers, preachers, knowing that we shall receive a stricter judgment. That means the people who are preaching like us, we should not like to become more preachers, because we will have a very strict judgment for us, because we are teaching people. आणि याकोबाचं पत्र याचा 3रा अध्याय आणि पहिल्या वचनामध्ये देखील आपण वाचतो, माझ्या भावांनो, तुम्ही पुष्कळ जण
शिक्षक होऊ नका, कारण तुम्ही जाणता की आम्हाला अधिक मोठा दंड मिळेल. या ठिकाणी आपण पाहतो की जे शिकवणारे आहेत, जे शिकवण देणारे आहेत, त्यांच्यासाठी देखील त्यांचा देखील न्याय केला जाईल की त्यांची शिकवण कशा प्रमाणामध्ये होती. So remember, as believers, we have seen our attitudes, our work, our ministry, our teachings, all these things will be judged. आणि ही जे 5 कारणं आपण पाहिलेली आहेत, त्या विश्वासणाऱ्यांचे जो न्याय होणार आहे, त्याची 5 कारणं आपण या ठिकाणी ते पाहिलेली आहेत. 1 Timothy 4:16, Paul is writing regarding the teaching, what I am saying, no, regarding the teaching, take heed to yourself and the doctrine, continue in them, for in doing them, you will save yourself and the people who hear you, those who hear you. 1 Timothy 4:16. आणि 1 तिमोथी याचा 4था अध्याय आणि 16वे वचन आपण पाहतो. आपणाविषयी व आपल्या शिकवणीविषयी सावध आहेस, या गोष्टीमध्ये टिकून राहा, कारण हे केल्याने तू आपले वचन ऐकणाऱ्यांचेही रक्षण करशील. So if we as preachers, we have to be careful about the teaching what we are doing, doctrine, so that we'll save ourselves, not only ourselves, but the people whom we are teaching also we have to save them. आणि त्याप्रमाणे जे शिकवणारे आहेत, जे प्रीचर आहेत, जे संदेश देणारे आहेत, त्यांनी देखील याची काळजी घ्यावी की आपण कशा प्रकारची शिकवण देत आहोत, जेणेकरून जे ऐकणारे आहेत त्यांचा देखील त्यांना देखील ते वचन समजावं, जेणेकरून त्यांच्यावर देखील तो न्याय येणार नाही. So I have been teaching you on the rapture. I think you are following what I am saying. आणि जसा आपला जो विषय जो विश्वासणाऱ्यांचे जे वर उचलले जाणे आहे, या विषयीचा संदेश मी तुम्हाला देत आहे. So then there will be many people who will be left behind at the rapture time. आणि ज्या वेळेला विश्वासणाऱ्यांचे वर उचलले जाणे जे रॅप्चर आहे ते होईल, ते झाल्यानंतर अनेक असे जे अविश्वासणारे आहेत ते खाली या जगामध्ये राहिले जातील. At that time, millions of people will disappear from this earth. आणि ज्या वेळेला रॅप्चर होईल त्यावेळेला जे बहुत असे जे लोक आहेत, हजारोचे लोक या जगामधून निघून जातील. The tombs, the dead people in the Christ, they will rise, they will be resurrected, but many people who do not believe Lord Jesus, they will be left behind. आणि जे कब्रस्थानामधले ज्या कबरा आहेत ते उघडले जातील आणि ते रॅप्चर मध्ये ते देखील वर उचलले जातील, परंतु जे अविश्वासणारे आहेत, जे ख्रिस्ताला न ओळखणारे आहेत, ते या जगामध्येच खाली राहतील. Who will be left behind? आणि खाली कोण राहणार आहे? The worshipper of false gods and idols. आणि जे खोटे देव आणि जे मूर्ती पूजा करणारे असे जे आहेत, those who heard the gospel but still rejecting it, they will also be left behind. ज्यांनी सुवार्ता जे वचन त्यांनी ऐकलं पण त्याच्यावरती विश्वास ठेवला नाही, ते खाली राहतील. Third one is, there are some people who delay their decision to accept Lord Jesus Christ as personal savior. They are postponing their decisions, commitment to the Lord. They will also be left behind. आणि तिसऱ्या प्रकारचे व्यक्ती ते असतील की ज्यांनी सुवार्ता ऐकली, वचन ऐकलं, परंतु प्रभू येशू ख्रिस्ताच्या त्या सुवार्तेवर विश्वास ठेवला नाही, त्यांनी तारण प्राप्त केलं नाही, ते जे लोक आहेत ते खाली राहतील. They are postponing their decision to accept Christ. They are postponing. They know everything, but they are postponing the decision. आणि ते लोक असे आहेत की त्यांना सुवार्ता ठाऊक आहे, वचन ठाऊक आहे, परंतु तारण ते सिद्ध प्राप्त करून घेत नाही, ते तारण पुढे ढकलत आहेत. Then there are also casual church goers. They understand everything but never give their heart to the Lord. They reject the free gift of salvation. आणि चौथा जो गट असणार आहे तो असा असणार आहे की जे सुवार्ता सगळं त्यांना सुवार्ता ठाऊक आहे, परंतु ते अति साधारण रीतीने त्यांचा ख्रिस्ती जीवन जगत आहेत. They don't give heart to the Lord. They reject the free gift of salvation. आणि जे तारण जे आहे ते तारण जे फुकटवारी मिळालेलं जे दान त्यांना जे प्राप्त झालेलं आहे त्याचा धिक्कार ते करतात, असे हे चौथ्या गटातले लोक असतील. Matthew 7:21-23. We know these verses. We don't to read. But not everyone who says to me, Lord, Lord,
shall enter the kingdom of heaven. आणि मत्तई याच्या 7व्या अध्यायामध्ये आपण पाहतो की जे प्रभूला ओळखणारे आहेत, जे प्रभू प्रभू करणारे आहेत, अशा सर्वांचाच त्या पुनरुत्थानामध्ये, त्या रॅप्चर मध्ये त्यांचा प्रवेश होणार नाही. But he who does the will of my Father in heaven, who does the will of God, he will enter the heaven. परंतु जो त्याच्या आज्ञेप्रमाणे चालतो, जो त्याची इच्छा पूर्ण करतो, तोच त्या पुनरुत्थानामध्ये सहभागी असा असेल. Many will say to me in that day, Lord, Lord, have we not prophesied in your name? Did we not cast out demons in your name and done wonders in your name? And then I will declare to them, I never knew you. Depart from me, you who practice lawlessness. Matthew 7, 21 to 23. मत्तई याचा 7वा अध्याय 22 आणि 23 वचन. त्या दिवशी मला पुष्कळ जण म्हणतील, हे प्रभू प्रभू, आम्ही तुझ्या नावाने भविष्य सांगितली व तुझ्या नावाने भूते काढून टाकली व तुझ्या नावाने पुष्कळ चमत्कार केले नाहीत काय? आणि तेव्हा मी त्यांना उघड सांगेन की मला कधीच तुमची ओळख नव्हती. अहो अन्याय करणाऱ्यांनो, तुम्ही माझ्यापासून निघून जा. So now, if you don't accept Christ, we will be left behind. आणि जर तुम्ही त्या प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार करणार नाही, तर तुम्ही या जगामध्ये खालीच राहणार आहात आणि तुमचा वर उचलले जाणे शक्य होणार नाही. First and foremost step you have to take now. आणि त्या ते जे पुनरुत्थान जे आहे, रॅप्चर जे आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला जर सहभागी व्हायचं असेल तर प्रथम गोष्ट तुम्हाला काय करायची आहे? Admit that you are a sinner. आणि आम्ही पापी असे आहोत, मी पापी आहे हे आपण स्वीकारलं पाहिजे. Realize that you cannot save yourself and you need God to rescue you. Repent of your sins sincerely. आणि मी माझ्या स्वतःचा बचाव करू शकत नाही, मी माझ्या स्वतःला वाचवू शकत नाही. मला वाचवण्यासाठी त्या पापापासून मला वाचवण्यासाठी केवळ प्रभू येशू ख्रिस्त हाच तो सामर्थ्य असा आहे. Second thing is believe. Jesus died on the cross, shed his blood and paid penalty on your behalf to set you free from your sins and deliver you from the coming wrath of God. आणि त्या दुसरी गोष्ट ही आहे की प्रभू येशू ख्रिस्त माझ्यासाठी या जगामध्ये आला. या जगामध्ये त्यांनी येऊन आपला प्राण माझ्यासाठी त्या वधस्तंभावरती दिला. त्यांनी त्याचं रक्त माझ्या पापासाठी सांडलं आणि त्या रक्ताच्या द्वारे माझ्या पापांची क्षमा झाली आणि त्या दंडापासून मला त्यांनी सोडवलं. या गोष्टीवर जर आपण विश्वास ठेवतो तर आपलं तारण होतं. See, confess Jesus to be your Savior and Lord. आणि याच्या ज्या वेळेला आपण कन्फेशन करतो, ज्या वेळेला हे आपण मुखाने कबूल करतो, त्या प्रभू येशू माझा तारणारा आहे हे ज्या वेळेला आपण कबूल करतो, तेव्हा आमच्या पापांची क्षमा अशी होते. Lord will come into your heart and be your Lord and Master. आणि ज्या वेळेला असं आपण कबूल करतो, त्यावेळेला प्रभू येशू ख्रिस्त हा आमच्या अंतःकरणामध्ये येतो आणि तो आमचा धनी असा होतो. Revelation 10:9 and Romans 10 chapter 9-13 verses, they say like this: if you confess with your mouth the Lord Jesus and believe in your heart. रोमकरास पत्र याचा 9वा अध्याय. If you confess with your mouth the Lord Jesus and believe in your heart. आणि जर आपण आपल्या मुखाने कबूल करतो की प्रभू येशू ख्रिस्त हा तारणारा आहे आणि हे आपण ज्या वेळेला कबूल करतो, that God raised him from the dead, you will be saved. आणि देवाने त्याला मेलेल्यातून पुन्हा उठवलं याचा विश्वास जर आपण राखतो, त्यावेळेला आपण बचावले जातो आणि आपलं तारण होतं. For whoever calls on the name of the Lord shall be saved. आणि जो कोणी त्या नावावरती विश्वास ठेवून त्याची आज्ञा पाळतो तर तो तारला जाईल. Now the question is, believer, are you ready for the rapture? आणि आता प्रश्न असा आहे की जे विश्वासणारे आहेत, जे त्याला ओळखतात, हे त्याच्या येण्यासाठी तयार असे आहेत का? Did you believe in the way Lord Jesus Christ died for you? Believe in Lord Jesus Christ. जर आम्ही त्या प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो तर Lord is saying, let not your heart be troubled. Believe in God. Believe in me.
I am the way, truth and life. John 14 he says, believe in योहान me. योहान याचा 14व्या अध्यायामध्ये प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे की मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे आणि जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो मरणार नाही. Then be worshipping. Second thing is be washing. Live a holy and sinful sanctified life. Be washing holy and sanctified life. आणि दुसरी गोष्ट आपण पाहतो की आम्हाला शुद्ध आणि पवित्र असं जीवन जगायचं आहे. त्यासाठी आम्हाला त्याची आराधना केली पाहिजे आणि आमच्या स्वतःची आम्हाला शुद्ध असं राखलं पाहिजे. We know this verse. Work out your salvation with fear and trembling. We know this verse. भीत आणि थरथर कापत तुमचं तारण तुम्ही प्राप्त करा. हे वचन आपल्याला ठाऊक आहे. Holiness in the lifestyle, words, thoughts, actions, ministry, family, in all relationships. We have to maintain the आणि holiness. आम्ही जे काही कार्य करतो, आमच्या चालण्यामध्ये, आमच्या वागण्यामध्ये, आमच्या इतरांना भेटण्यामध्ये, जे काही आम्ही करतो त्याच्यामध्ये ती पवित्रता जर आपण जर आपण ठेवतो तर आपण त्याच्या येण्यासाठी सिद्ध असं ठरतो. Third thing is believer, be watchful for his rapture. आणि तिसरी गोष्ट आपण पाहतो की आम्हाला त्या रॅप्चर साठी जागृत असं राहिलं पाहिजे. Take heed, watch and pray, for you do not know when he is going to come. आपण जागृत असं राहिलं पाहिजे कारण तो समय कुठला आहे, तो कधी येणार आहे हे आपल्याला ठाऊक नाही. Watch therefore, you do not know when the master of the house is coming, evening, midnight, in the crying of the rooster, or in the morning. You do not know, anytime, 24 hours, anytime he may come. कारण धनी केव्हा परत येणार आहे, तो समय, ती वेळ कुणालाच ठाऊक नाही. ती सकाळ असेल, दुपार असेल, रात्र असेल, तो केव्हा येणार आहे हा समय कुणालाच ठाऊक नाही. तो केव्हाही कुठल्याही क्षणी येऊ शकतो. Matthew 25:13 we know the story of 10 virgins. 5 were ready, 5 were not prepared. आणि मत्तयाच्या 25व्या अध्यायामध्ये आपण 10 कुमारीचा दाखला पाहतो. त्यामध्ये देखील आपण पाहतो की 5 कुमारी तयार अशा होत्या आणि 5 तयार अशा नव्हत्या. Therefore keep watch, because you do not know the day or the hour when Lord is going to come. यासाठीच आम्हाला तयार आणि सिद्ध असं राखलं पाहिजे कारण तो केव्हा येत आहे हे आपल्याला ठाऊक नाही. Then next one is Acts 1:8. Acts 1:8. पुढची You गोष्ट shall be witnesses unto me. You shall be witnesses unto me in Jerusalem, Judea, Samaria, and ends of the earth. आणि पुढची एक गोष्ट आपण पाहतो की प्रेषितांचे कृत्य याचा 1 अध्याय आणि 8वं वचन. पण पवित्र आत्मा तुम्हावर येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य असं मिळेल आणि यरूशलेम व सर्व यहूद्यात व शमरोनात व पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल. If you are waiting for rapture, we have to witness. आणि जर आपण त्या रॅप्चर साठी वाट पाहत आहोत तर आपल्याला त्याचे साक्षी असे व्हायला पाहिजे. Fifth thing is we have to be working. Behold, I am coming quickly, and my reward is with me to give everyone according to his working. आणि 5वी गोष्ट आपण पाहतो की आम्हाला त्याचे सेवेमध्ये तत्पर असं राहिलं पाहिजे, कार्यकारी असं राहिलं पाहिजे कारण वचन सांगतं त्याप्रमाणे तो आपल्याला आपल्या कार्याप्रमाणे वेतन असं देणार आहे. Then he will say, well done, good and faithful servant. That you want to say about you and me. आणि त्यावेळेलाच तो म्हणेल, आपलं कार्य पाहून तो म्हणेल की शाब्बास भला आणि विश्वासू दासा, कारण जे कार्य आपण त्याच्यासाठी केलेलं आहे त्याबद्दल तो आपल्याला वेतन देईल. Next thing is we have to be worshiping our Lord if you are waiting for the rapture. आणि जर आपण पुढची गोष्ट पाहतो की जर आपण त्याच्या येण्याची वाट पाहत जर असू तर आम्हाला त्याची आराधना करत असलं पाहिजे. Next, seventh thing is we have to be winning. We have to be overcomers if you want to partake in the rapture. आणि जर आम्हाला त्या पुनरुत्थानामध्ये, त्या रॅप्चर मध्ये जर सहभागी व्हायचं असेल तर आम्हाला विजयशाली जीवन जगायला पाहिजे. In Revelation 2nd and 3rd chapter, the overcomers, God is saying, I am going to give you like this. He's saying, I will tell them, you just repeat, brother. You just tell them, we don't need to read the verses. Overcomer people, God is going to give these things. आणि जे विजयशाली जीवन जगणारे जे आहेत, जे मात असे करणारे असे आहेत, त्यांच्यासाठी जे वतन तो देणार आहे. Now, number one is, he's saying, I will give to eat from the tree of life, which is in the midst of the paradise of God. Tree of life
in the paradise of God, God is going to give to the overcoming person, winning person. आणि जे विजयी असे जीवन जगणारे आहेत त्यांच्यासाठी ते जे जीवनाचं झाड जे प्रतिफळ जो देणार आहे त्या झाडामधलं तो प्रतिफळ त्यांना तो देव इच्छितो. We know that in Eden garden, man has been driven away from the tree of life. We know that. आणि after आपण sin. पाहतो की उत्पत्तीमध्ये त्या एदेन बागेतून त्या आदामाला प्रभूने त्या बागेतून बाहेर काढलं होतं. But in heaven, we are going to eat the tree of life. परंतु त्या स्वर्गामध्ये त्या जीवनाच्या झाडामधून ते फळ आपण खाणार आहोत. Then second thing is, shall not hurt the people who are winning. They will not be hurt by the second death. आणि दुसरी गोष्ट आपण पाहतो की जे ओव्हरकमर जे विजयशाली जीवन जगणारे आहेत त्या मरणापासून ते भिणार Second नाही. death. ते जे दुसरं मरण आहे ते त्यांच्यासाठी नसेल. See, physical death, we are going to die one day, but we are not going to die the second death, which is the spiritual. जे शारीरिक मरण आहे ते तर त्या मनुष्याला असेलच, परंतु जे दुसरं मरण आहे जे अनंतकालचं जे मरण आहे ते मरण त्या विश्वासणाऱ्याला आणि जो असं विजयशाली जीवन जगणारा आहे त्याला ते दुसरं मरण नसेल. Overcomer, I will give him hidden manna. आणि जो असं विजयी जीवन जगणारा आहे त्याला तो स्वर्गीय मन्ना तो देईल. He will give him white stone, and on the stone he will give a new name written on it, which no one knows that name. आणि जो पांढरा शुभ्र असा जो धोंडा आहे तो धोंडा त्याला तो देव करेल. And a new name on that stone, nobody knows that name. आणि त्या धोंड्यावरती एक नवीन नाव जे कोणाला देखील असं माहित नाही, ठाऊक नाही, ते नवीन नाव तो त्याला देईल. Overcomer, I will give power over the nation, he is saying. आणि तो सांगत आहे की या जगावर राज्य करण्यासाठी तुम्हाला ते सामर्थ्य तो देईल. And he is saying, the overcomer shall be clothed in white garments. I will not blot out his name from the book of life. आणि त्या जीवनी पुस्तकातून त्याचं नाव मी काढून टाकणार नाही, परंतु त्याला मी तो पांढरा शुभ्र असा तो देऊ करणार आहे. And I will confess his name before my Father and before his angels, he is saying. आणि त्याच्या देवदूतांसमोर तेवढंच नाही तर पित्यासमोर देखील आपले नावाची कबुली तो करणार आहे. Overcomer, I will make him a pillar in the temple of God, he is saying. आणि त्या प्रभूच्या मंदिरामध्ये तो एक असं जिवंत असा खांब आणि तो आपल्याला तो करणार आहे. And she shall go out no more. आणि तो पुन्हा त्या बाहेर त्या मार्गामध्ये जाणार नाही. I will write on him the name of my God and name of the city of my God. आणि त्याच्यावरती त्या धोंड्यावरती तो त्याचं स्वतःचं नाव आणि त्याच्या शहराचं त्या नाव तो कोरणार असा आहे. The new Jerusalem which comes from heaven from my God. आणि त्या स्वर्गातून येणारं जे नवीन यरुशलेम जे ते प्रभूचं जे नवीन यरुशलेम आहे तो त्याला तो देव करेल. I will write on him that new name. आणि ते नवीन नाव त्या व्यक्तीला त्या धोंड्यावरती ते प्राप्त असं होईल. I will grant him to sit on my throne आणि as an overcomer and sat down with my Father on his throne. आणि त्या आसनवर ते जे विजयी असं आसन आहे त्या आसनवरती त्या विश्वासणाऱ्याला जो विजयशाली जीवन जगणारा आहे त्याला त्या प्रभू येशू ख्रिस्तासोबत त्याला तो बसवणार आहे. As we are closing, listen this carefully. आणि आपण बंद करत आहोत, कृपा करून लक्ष देऊ नाही का? Are you rapture ready? काय तुम्ही त्या वर उचलल्या जाण्यासाठी तुम्ही तयार आहात का? Are you prepared to meet the Lord when he comes to take you? आणि तुम्हाला घेण्यासाठी ज्या वेळेला तो येईल त्याच्या येण्यासाठी तुम्ही तयार आणि सिद्ध आहात का? Are you ready to give an account of your life to God at the Bema judgment? आणि त्या जजमेंट त्या न्यायासमोर ज्या वेळेला तुम्ही उभा राहाल त्यावेळेला तुमचा हिशोब त्या प्रभू येशू ख्रिस्ताला देण्याकरिता तुम्ही तयार आहात का? The good news is, even though we have failed all these days and years, God wants you and me to become an overcomer. In spite of all our failures, God wants us to become overcomer.
परंतु आमच्यासाठी एक चांगली वार्ता अशी आहे की जरी आम्ही आमच्या जीवनामध्ये पतन पावलेलो आहोत, जरी आमच्या जीवनामध्ये आम्ही मागे घसरलेलो आहोत, तरी तो आम्हाला त्याच्या जवळ येण्याची संधी देतो आणि तो आमचे सर्व पाप क्षमा करतो. Come to him today, consecrate, rededicate your life, make it God-centered, God-honoring life. Come to him today. आणि यासाठी आम्हाला त्याच्या जवळ, त्याच्या समीप गेलं पाहिजे आणि आम्हाला आमचे अंतःकरण पुन्हा एकदा आमचं सर्व काही व्यवस्थित करून त्याच्या समोर आम्ही आमचं जीवन सादर केलं पाहिजे. May God give us grace to test our life, to correct our life as we prepare for his coming. आणि प्रभू करो की त्याच्या येण्यासाठी आम्हाला तो तयार करो आणि त्याची कृपा आम्हाला पुरवो, जेणेकरून आम्ही त्याच्या येण्यासाठी सिद्ध असं ठरू. So we seen that rapture, when it will occur, we have seen it. It is for the believers. God is going to come again for the saints. आणि आपण पाहिलेलं आहे जे रॅप्चर जे होणार आहे ते प्रभू येशू ख्रिस्ताचे जे विश्वासणारे आहेत आणि त्याच्या मंडळीला तो वर उचलून घेण्यासाठी तो येत आहे. We also seen it is the immediate return of Christ. Anytime it may occur. आणि आपण हे देखील पाहिलं आहे की ते Immediate return of आहे ते Christ. क्षणात अशी घडणारी ही घटना आहे. There is resurrection of the dead in Christ. Those who have died in Christ, they will be resurrected. जे ख्रिस्तामध्ये मरण पावलेले आहेत त्यांचा पुनरुत्थान होणार आहे. Reason for the rapture we are given. Number one is to keep believers and church out of the tribulation. आणि त्याची कारण आपण पाहिलेली आहेत की रॅप्चर का होणार आहे. तर पहिली गोष्ट तर आहे की जी विश्वासणाऱ्याची जी मंडळी आहे त्या महासंकटाच्या काळापासून बचाव करण्यासाठी तो येत आहे. There is reunion about the dead saints and the living saints. They can all meet together in the Lord. आणि त्या रॅप्चर झाल्यावरती जे स्वर्गामध्ये जे रियुनियन, जे सहसंमेलन, जे विश्वासणाऱ्यांचे जे मेलेले आहेत आणि जे जिवंत असे वर उचलले गेलेले आहेत त्यांचे संमेलन वरती होणार आहे. To judge and reward believers at Bema judgment seat of Christ. आणि जे बीमा जजमेंट, जे न्याय त्या वरती न्यायासमोर जो विश्वासणाऱ्यांच्या आपल्या वेतन त्यांना तो देणार आहे. We have seen every believer is judged for 5 things. For the work, for the word, for the ministry, like that 5 things we have seen. आणि आपण 5 गोष्टी आपण पाहिले आहेत की विश्वासणाऱ्याचा न्याय कशासाठी होणार आहे. त्याच्या कामाकरिता, त्याच्या विश्वासू जीवनाकरिता, अशा वेगवेगळ्या 5 गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत. The ministry and the teaching and our thoughts and emotions also. आणि जे आमचे शिकवण आहे, आमची जी सेवा आहे, या गोष्टी देखील आपण त्या कारणांमध्ये पाहिलेल्या आहेत. Many will be left behind. आणि पुष्कळ असे लोक हे या जगामध्ये खाली राहिले जातील. If you have not repented of your sins till this moment, please repent and accept Lord Jesus Christ. Believe in him, confess your sins and be a child of God at this moment. आणि अजून सुद्धा जर कोणी आपल्यामध्ये जर असेल की त्याने त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या तारणावरती जर विश्वास ठेवला नसेल तर त्याने पश्चाताप करावा आणि आपलं तारण सिद्ध प्राप्त करून घ्यावं. As believers, we are supposed to be washing our life, be watchful. आणि विश्वासणारे या नात्याने आम्हाला आमचं जीवन जागृत असं ठेवलं पाहिजे आणि शुद्ध आणि निर्मळ असं ठेवलं पाहिजे. Be witnessing and worshiping. आम्हाला आराधना आणि त्याचं साक्षीचं जीवन असे जगणारे असे. Be working and be winning. आम्हाला कार्यकारी आणि विजयी असं जीवन जगायला हवं आहे. I trust that God has spoken to you through this message, because we all have to be ready. That is our ultimate aim. In this world, we do not know when we are leaving this world, but we have to be ready for the rapture. आणि माझा असा विश्वास आहे की या वचनाद्वारे तुम्ही आपला स्वतःचं आत्मपरीक्षण कराल आणि त्याच्या येण्यासाठी तयार आणि सिद्ध असं राहाल, जेणेकरून ज्या वेळेला तो येईल त्यावेळेला त्या रॅप्चर मध्ये आपण सहभागी असं होऊ. May God bless this word and make you spiritual, bring a change in your life, commit your life to Lord.
not just hear the word, but bring a change in our life, because we do not know when he is going to come. We have to be ready, watchful, waiting, and witnessing for God. आणि प्रभू करो आणि हे दिलेलं वचन तो आशीर्वादित असं करो, आणि आमचं जीवन हे आत्मिक असं तो तयार आम्हाला तयार आणि सिद्ध त्याच्या येण्यासाठी आम्हाला जागृत असं राखो, जेणेकरून ज्या वेळेला तो येईल त्यावेळेला आपण त्याच्या येण्यासाठी तयार असं होऊ आणि त्याच्याबरोबर वर उचलले जाऊ. Yes, brother, you can pray and close. Yeah. Loving Father, we thank you for this time. We thank you for enabling us in giving thy word. We pray this word, it is like a seed. It may work in the hearts of the people. We pray for Bethel Daupudi Assembly. We pray for each family there, God. Brother Rajkumari, Brother Rajkumar, Brother Daniel, Brother Madhukar, Brother Moses, Vijay, and pray for the Pillai families, each one of them, and other believers. We pray for Maitre from Vadgaon Sheri and other believers. We pray for each one of them, O God. We pray that this word may work in their hearts. Those who are saved, they may prepare ourselves for the coming of the Lord. We pray for, thank you for Manish helping in translation. And we thank you, the power was there, the recording was done, and the internet was there, and the machinery also worked, Zoom. We thank you for all these things. We pray that this work, this word may work in our hearts. It may bring change in our hearts. It may really be put in our heart. We may be able to be ready for the rapture, because we do not know. The things in this world are very uncertain. We do not know when we are going to leave this world. Many people we have seen, oh God, before the pandemic, many of them died, but we are alive today. Help us to be ready for this rapture, committing ourselves. And all the believers, we thank you for this opportunity for me to give thy word. In Jesus' name I pray. Amen. Amen. Amen.